नमस्कार, पायल फॅशन बुटीकमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर ह्या ज्या डिझाइन आहेत या मी तुम्हाला पाठच्या व्हिडिओजमध्ये शेअर केलेल्या आहेत। एकदम सिंपल आणि सोबर अशा आपल्या ह्या डिझाइन आहेत आणि आजही आपण सेम सिंपल आणि सोबर अशी डिझाइन तयार करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला इझिली जमेल। तर आजची आपली ही 6 नंबरची डिझाइन असणार आहे। तर या इथं पाहू शकता 442 नंबरचा मी दयालजीचा थ्रेड घेतलेला आहे। याच्यापासून आपण आउटलाइन तयार करून घेऊयात। तर या इथे आपण सिंगल तारची ही नीडल यूज करणार आहे। त्याच्यानंतर आपल्याला ही पातळ सुई लागणार आहे, ज्याच्यापासून आपण मनी कट बीड्स असे वर्क करतो। तर ह्या इथं पाहू शकता आज आपण कट बीड्स पासून डिझाइन तयार करणार आहे। तर हे छोट्या साइजचे कट बीड्स आहेत, तर ह्याला कटदाना पण म्हणतात आणि कट बीड्स पण म्हणतात। छोटे छोटे आहेत ते याच्यापेक्षा जे मोठे असतात त्याला ट्यूब म्हणतात आणि हे छोटे आहेत तर ह्याला कट बीड्स असं बोलतात। आणि नंतर मग आपलं नेक्स्ट मटेरियल असणार आहे हे मीडियम साइजचे मनी। तर या दोन मटेरियल पासून आपण सुंदरसी आणि सिंपल अशी डिझाइन आपण तयार करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला आयडिया येणार आहे की आपण कोणत्या प्रकारची डिझाइन तयार करायची, दिसायला पण सिंपल आणि छान वाटणार आहे। तर चला तर मग आता आपण सुरुवात करूया। तर त्यासाठी आपल्याला सुरुवातीला लागणार आहे जरी थ्रेड। तर जरी थ्रेडला गाठ मारून घ्यायची आहे व्यवस्थित अशी आणि मग त्याच्यानंतर आपल्याला बोटामध्ये अडकून घ्यायचे आहे। या पद्धतीने गाठ मारल्यानंतर अंगठा आणि करंगळीच्या मध्ये अडकून घ्यायचं आहे आणि अंगठ्याच्याच बाजूच्या बोटामध्ये आपल्याला अडकून पुन्हा रिटर्न आणायचं आहे। तर जेव्हा आपण सुरुवात करणार आहोत तर त्यावेळेस सर्वात अगोदर आपल्याला एक बॅक टाका घ्यायचा आहे आणि पुन्हा मग सरळ आपल्याला सुरुवात करायची आहे स्टिच करायला। बॅक टाका एवढ्यासाठी कारण तिथे व्यवस्थित अशी गाठ तयार होते, त्यासाठी नेहमी तुम्ही जेव्हा पण वर्कला सुरुवात करताल त्यावेळेस बॅक टाका घेऊनच स्टार्ट करायचं आहे। त्याच्यानंतर चेन स्टिच करून घ्यायची आहे। तर या इथे मी चेन स्टिचची डबल आउटलाइन तयार करून घेणार आहे। एकदम सिंपल पद्धतीची आपली ही डिझाइन असणार आहे आणि याच्याही अगोदर आपण ज्या 5 डिझाइन शेअर केल्या आहेत त्या पण खूप सिंपल आहेत आणि त्या तुम्ही ब्लाऊजवरती बनवल्यानंतर त्या छान दिसणार आहेत। यात मी तुम्हाला आयडियाज येण्यासाठी छोटे छोटे व्हिडिओज मी तयार करून तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर तुम्हाला आवडत असेलच तर आपण ही अशी चेन स्टिच करून घ्यायची आहे। ही झाली सिंगल आणि मग परत एक आणखीन एक डबल करून घ्यायची आहे। तर चेन स्टिच पण एकदम सिंपल पद्धतीने तयार करायची आहे। तर याचा पण व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेअर केलेला आहे, तो तुम्ही नक्की जाऊन पहा की चेन स्टिच कशा प्रकारे तयार करायची असते। तर या इथं आपली ही सिंगल आउटलाइन तयार झालेली आहे। आता आपण त्याच ठिकाणी पुन्हा एक बॅक टाका घ्यायचा आणि दुसरी चेन स्टिच तयार करायला सुरुवात करायची आहे। तर अशा प्रकारे आपल्याला इथे 2 चेन स्टिच करून घ्यायचे आहेत। आता याच्यानंतर आपली ही चेन स्टिच झाल्यानंतर आता आपल्याला मशीनचा थ्रेड लागणार आहे आणि जी पातळ सुई आहे त्याचा वापर आपण इथे करणार आहोत। तर स्टार्टिंगला नेहमीप्रमाणेच बॅक टाका घ्यायचा आहे आणि जे आता मी कट बीड्स तुम्हाला दावले होते ते घ्यायचे आहेत आणि 2-2च सोडायचे आहेत, 2पेक्षा जास्त सोडायचे नाहीत। कधीतरी एखादा तिसरा गेला तरी काही हरकत नाही, पण सारखं सारखं ते जायला नाही हवं आहे, कारण आपली डिझाइन व्यवस्थित आणि फिनिशिंगमध्ये जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही त्या ठिकाणी फक्त 2-2च कट बीड्स किंवा शुगर बीड्सचा वापर करू शकता। 3चा कधीतरीच करू शकता। जर गेलाच बाय चान्स तर ठीक आहे, पण शक्यतो ते वारंवार न व्हायला पाहिजे। ते इथे मी 2-2च कट बीड्सचा वापर करत आहे, तिसरा मी जाऊनच देत नाही आहे। गेला तरी तो रिटर्न घ्यायचा आहे आपल्याला,
कारण काय होणार की ती डिझाईन तिथे उठून येणार, मग ती व्यवस्थित नाही वाटणार ती फिनिशिंग. त्यासाठी आपल्याला 2च सोडायचे. आणि इथं कट बीड्सची पण ही आउटलाईन तयार करून घेतली आहे आणि मग इथं एंड नॉट मारून घ्यायचा आहे. तर जेव्हा कधी बी आपली डिझाईन संपते त्या ठिकाणी आपल्याला एंड नॉट हा व्यवस्थितरित्या मारून घ्यायचा आहे, जेणेकरून आपली डिझाईन खराब नाही झाली पाहिजे. तर मग आता नेक्स्ट काय केलं आहे की जे मीडियम साईजचे बीड्स मी तुम्हाला दावले होते तर ते घेतले आहेत सुईमध्ये भरून आणि अशा प्रकारे आपण या इथं बुट्टा तयार करत आहोत. एकदम सिंपल आणि सोबर अशी ही डिझाईन आहे. तुम्हाला नक्कीच आवडेल आणि जर आवडली तर तुम्ही इतरही मैत्रिणींना शेअर करा व्हिडिओ, जेणेकरून त्यांना पण आयडियाज येतील की कशा प्रकारे तुम्ही डिझाईन तयार करू शकता. तर अशा प्रकारे आपण इथे बुट्टा हा तयार केलेला आहे व्यवस्थित असं. तर पुढे पण आपल्याला पान तयार करायचं आहे. अशा प्रकारे म्हणजे आपल्या पाकळ्या बनवायच्या आहेत. तर या इथे एक मणी आपण आणखीन घेणार आहोत आणि नंतर पुन्हा कट बीड्सचा वापर करणार आहेत. जे आपण हे पाकळ्या तयार केलेल्या आहेत पेन्सिलनं, तर त्या आपण कट बीड्सनी कवर करणार आहोत. तर बघू शकता. तर ही जी डिझाईन आहे, जर तुम्हाला आरी वर्कच्या निडलने जमत नसेल तर तुम्ही आपली जी नॉर्मल निडल आहे, जी हातशिलाईची अपेक्षाही पातळ सुई असते, ती घ्यायची आणि त्या सुईपासून पण तुम्ही अशी डिझाईन तयार करू शकता. जर ज्याला आरी वर्कच्या निडलने जमत नसेल तर ती प्रत्येक डिझाईन तुम्ही नॉर्मल निडलने पण तयार करू शकता. जरुरी नाही आहे की तुम्हाला याच निडल वापरावे लागतील. तर या निडलने काय होणार की फक्त फटाफट काम होणार आणि त्या निडलने थोडं स्लो काम होणार. तर त्यासाठी तुम्हाला आरी वर्कची निडल वापरायची आहे, जर तुम्हाला फास्ट काम करायचं असेल तर. नसेल तर तुम्ही नॉर्मल निडल पण यूज करू शकता. तर कट बीड्सचा वापर करून आपण ही पान तयार केलेले आहे, पानाच्या पाकळ्या म्हणजेच. तर सेम प्रोसेस आपल्याला करायची आहे. ही डिझाईन जर तुम्ही तुमच्या ब्लाऊजवर पूर्ण गोल गळा किंवा पान गळा जरी तुम्ही बनवला तरी खूप सुंदर अशी ही डिझाईन तुमच्या ब्लाऊजवर वाटणार आहे. तर नक्की ही डिझाईन तुम्ही तुमच्या ब्लाऊजवर तयार करा आणि नंतर कमेंट करून सांगा की तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली. जितकी सिंपल डिझाईन असेल तितकाच ब्लाऊज आपला छान वाटतो. असं नाही की जास्त भरलेली डिझाईन बनवल्यावरच ब्लाऊज छान वाटणार आहे. उलटं सिंपल आणि सोबरच छान दिसत असतं कधी पण झालं तरी. तर आपल्याला सेम प्रोसेस पूर्ण पुढे करायची आहे. जसं की स्टार्टिंगला बुट्टा बनवला, तर मग आता इथे पण आपण जर या पानाच्या पाकळ्या तयार केल्या आहेत, त्या केल्यानंतर पुन्हा आपण इथं बुट्टा तयार करत आहोत. तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती बेसिक ते ॲडव्हान्स अशा स्टिचेस आहेत, सुरुवातीपासूनचे कशा प्रकारे स्टिच करायच्या कोणत्या आहेत, त्या सर्व काही आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत. जर तुम्हाला बेसिकपासून शिकायचं असेल तर तुम्ही सुरुवातीपासूनचे व्हिडिओ नक्की पहा. आणि जर तुम्हाला पुन्हा पाहायला आवडत असेल तर तसं पण मला सांगा की तुम्ही पुन्हा सुरुवातीपासून व्हिडिओ टाकायला सुरुवात करा, तर मी नक्की ते पण करेल.